सरात असं आलं नाही कीर्तन भजन ठेवलंच पाहिजे का? 18 पुराण जरी वाचले तुम्ही त्याच्यामध्ये तर्पण नावाचं शास्त्र आहे, तर्पण नावाचं हे आहे का? पण कीर्तन भजन ठेवलं पाहिजे हे शास्त्र नाही. मग तरी येईन ठेवलंय. बरं का ठेवलं पाहिजे? हे ठेवलंच पाहिजे. ऐका का ठेवलं पाहिजे शास्त्रच सांगतो तुम्हाला. माणसाचा ज्या वेळेस प्राण जातो, माणूस ज्या दिवशी देह ठेवतो त्या दिवशी माणसाचा आत्मा हा घरामध्ये कुठे बसलेला असतो? चौकटीच्या उजव्या कोपऱ्यावरती. ऐका चौकटीच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तो देह बसलेला असतो. त्या आत्म्याला काही कळत, सगळं कळत असतं, पण कुठं जावं आणि कुठं नाही हे कळत नसतं. शरीर पडलेलं आहे, ते माझं शरीर आहे, ही माझी पत्नी आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा प्रपंच आहे, हे सगळं कळतंय, पण कुठं जावं हे कळत नाही. म्हणून 10 दिवस तो आत्मा कुठं असतो? चौकटीवर. दशक्रियाच्या दिवशी तोच आत्मा घरातला जनसमुदाय ज्या मार्गाने निघतो ना दशक्रियाला, त्या माणसाच्या बरोबर तो आत्मा निघतो. तो आत्मा त्या माणसाच्या बरोबर निघाला की आता पुढचं ऐका. आपण प्रेत यात्रेला जेव्हा प्रदक्षिणा घालतो, गाड्यावर खांद्यावर गाडगं जे असतं, त्या गाडग्याला दगड असतो ना, त्या दगडामध्ये त्याचा आत्मा राहतो दशक्रियाच्या दिवशी. ऐका. आणि या मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत जाण्यासाठी त्याला किती कालावधी लागतो? त्याला 365 दिवस लागतात. 350 ते 365 म्हणजे 1 वर्ष लागतं. आणि त्या आत्म्याचा एवढा काही वेग असतो की त्याचा आपण गणित विचारही करू शकत नाही, एवढा वेगानं प्रवास असतो. आता पुढचा ऐका. दशक्रिया झाला, पिंड शिवला गेला की त्या दिवशी त्या आत्म्याची वरती जायची वाट मोकळी होते. दशक्रियाच्या आणि 13व्याच्या दिवशी वरती तो आत्मा निघाल्याच्या नंतर प्रत्येक महिन्याला आपण घरामध्ये त्याच्या नावानं एक माणूस जेवू घालतो. ऐका बरं का. एक माणूस जेवू घातल्याच्या नंतर त्या घरातल्या माणसाचा, जेवण करणाऱ्या माणसाचा आत्मा तृप्त झाला की त्या आत्म्याचा सुद्धा, त्या जीवाचा सुद्धा आत्मा तृप्त होतो बरं का. त्या जीवाचा त्याच्या नावानं जेव घालताय ना. मग 1 महिन्यानं जर तुम्ही त्या जीवाचा आत्मा तृप्त केला तर पुन्हा 1 महिना प्रवास करण्याचं बळ त्याच्यात येत आहे. असे 365 दिवस ते प्रवास करून देवाच्या दारात जाते. 365व्या दिवशी तुम्ही इथं नैवेद्य दाखवला, हा नैवेद्य तुमचा शेवटचा झाला देवाच्या दारातला बरं का. देवाच्या दारात आत्मा तो जीव गेलाय, आजचा शेवटचा नैवेद्य. भगवान परमात्मा विचारतोय, आयुष्यात किती पुण्य केलंस, आयुष्यात किती पाप केलंस? 365 दिवसाच्या नंतर त्याच्या पाप आणि पुण्याच्या कर्माच्या फळानं त्याला पुढचा जन्म मिळत असतो. भगवंत विचारतोय, काय पुण्य केलंय? परमार्थ केलास का? भजन केलंस का? कीर्तन केलंस का? नाही केलं देवा. ऐका ना, नाही केलं देवा. मग ऐक, तुझ्या आयुष्यामध्ये पाप खूप केलंस, खऱ्या अर्थानं तुझ्या आयुष्याची नरकाच्या दिशेनं वाटचाल होणार होती, पण आज तुझ्या वर्ष श्राद्धानिमित्त इथं कीर्तन चालू आहे, आज तुला मोक्ष प्राप्त झाला, याच्यासाठी कीर्तन आणि भजन ठेवायचं.